कल्पना करा, एका पूर्णपणे रिकाम्या खोलीच्या मध्यभागी ना एक बंद पेटी ठेवली आहे आणि त्या पेटीवर फक्त 3 शब्द लिहिले आहेत, कृपया उघडू नका. आता सांगा, आपला मेंदू आपल्याला काय करायला सांगेल? साहजिकच आहे, ती पेटी उघडण्याची एक प्रचंड इच्छा निर्माण होईल. अगदी तेच. म्हणजे त्या खोलीतल्या भिंतींच्या रंगाकडे किंवा इतर गोष्टींकडे आपलं लक्ष अजिबात जाणार नाही. आपलं सगळं लक्ष फक्त त्या पेटीवर आणि ती उघडण्याच्या त्या म्हणजे एक प्रकारच्या असह्य इच्छेवर खिळून राहील. हो ना, मानवी स्वभावच तसा आहे. बरोबर. आणि आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा मुख्य विषय नेमका हाच आहे. मानवी मेंदूला जे लपवलं जातं किंवा जे रहस्यमय असतं, त्याविषयी एवढं प्रचंड आकर्षण का वाटतं? नक्कीच, हा खूपच रंजक विषय आहे. आणि तुम्हाला सांगतो, आपल्याकडे आज विश्लेषणासाठी माहितीचा जो स्रोत आहे ना, तो एखादा मोठा अहवाल किंवा शेकडो पानांचा पुस्तक वगैरे नाहीये. अच्छा, मग काय आहे? तो केवळ एकाच ओळीचा स्रोत आहे. म्हणजे फक्त 7 शब्द आहेत. ती ओळ आहे, लाल दरवाजा, सर्वाधिक मागणी असलेला चित्रपट. बस एवढंच. अरे वा, फक्त 7 शब्द. हे खूपच कुतूहल निर्माण करणार आहे. हो ना. आणि आजच्या या विश्लेषणाचं उद्दिष्ट हेच आहे की या साध्या वाटणाऱ्या 7 शब्दांमध्ये मानवी कुतूहल जागृत करण्याची ताकद कशी आली आणि एखाद्या गोष्टीला थेट सर्वाधिक मागणी मिळवून देण्यामागे कोणती यंत्रणा काम करते हे आपण उलगडणार आहोत. आणि मला वाटतं हेच या स्रोताचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. म्हणजे जेव्हा आपल्याकडे माहितीचा एवढा लहान तुकडा असतो ना, तेव्हा आपण केवळ त्या शब्दांचा वरवरचा अर्थ पाहू शकत नाही. बरोबर आहे. आपल्याला त्या शब्दांची निवड करण्यामागे कोणतं मानसशास्त्र किंवा कोणती मानसिक यंत्रणा काम करत आहे हे शोधणं जास्त महत्वाचं ठरतं. नक्कीच. जर आपण पाहिलं तर या एका वाक्याचं आपण 2 मुख्य भागात विश्लेषण करू शकतो. पहिला भाग म्हणजे लाल दरवाजा. आणि दुसरा भाग म्हणजे सर्वाधिक मागणी हा जो दावा केलाय ना तो, आणि त्यातून निर्माण होणारं माणसांचं सामाजिक वर्तन. ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी कशा जोडल्या गेल्या आहेत हे पाहणं खरंच खूप भारी असणार आहे. चला तर मग अजिबात वेळ न दवडता आपण थेट पहिल्या भागापासून सुरुवात करूया. लाल दरवाजा. हां. जेव्हा आपण एखाद्या चित्रपटाला किंवा कथेला हे नाव देतो, तेव्हा पडद्यावर काहीही दिसण्यापूर्वीच प्रेक्षकांच्या मनात एक विशिष्ट भावना निर्माण होते, नाही का? आपण आधी दरवाजा या कल्पनेवर बोलूया. हो, अगदी. म्हणजे रोजच्या आयुष्यात आपण शेकडो दरवाजे उघडतो आणि बंद करतो. पण कथेचा किंवा रहस्याच्या संदर्भात दरवाजा एवढा महत्वाचा का वाटतो? कारण दरवाजा हा केवळ लाकडाचा किंवा धातूचा तुकडा नसतो. जर आपण मानवी उत्क्रांती आणि वास्तुकलेच्या मानसशास्त्राचा विचार केला तर दरवाजा एक उंबरठा असतो. उंबरठा. हो, ज्याला आपण इंग्रजीत लिमिनल स्पेस म्हणतो. लिमिनल स्पेस. म्हणजे नक्की काय? थोडं सोप्या भाषेत सांगाल का? नक्कीच. म्हणजे बघा, लिमिनल स्पेस ही अशी जागा असते जी 2 वेगवेगळ्या जगांना जोडते. अच्छा. जसं की आतलं जग आणि बाहेरचं जग, किंवा सुरक्षितता आणि धोका. किंवा आपल्याला माहीत असलेलं आणि पूर्णपणे अज्ञात असलेलं जग. अगदी बरोबर. आणि जेव्हा एखादा दरवाजा बंद असतो ना, तेव्हा तो मानवी मेंदूसाठी एक अपूर्ण माहितीचा तुकडा बनतो. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, आपल्या मेंदूची रचनाच अशी आहे की त्याला अपूर्णता अजिबात आवडत नाही. हो, त्याला प्रत्येक गोष्टीचं उत्तर हवं असतं. हो ना. बंद दरवाजा पाहिल्यावर मेंदूला लगेच प्रश्न पडतो की अरे, याच्या मागे काय असू शकेल? आणि जोपर्यंत तो दरवाजा उघडला जात नाही तोपर्यंत मेंदूला शांतता मिळत नाही. म्हणजे हे एखाद्या न सोडवलेल्या कोड्यासारखं आहे तर? अगदी तसंच. मला वाटतं आपल्या पूर्वजांच्या काळात जर त्यांनी जंगलातल्या एखाद्या अंधाऱ्या गुहेकडे किंवा कोपऱ्याकडे दुर्लक्ष केलं असतं तर कदाचित त्यांचे प्राण धोक्यात आले असते. बरोबर. तो जगण्याचा आणि मरणाचा प्रश्न होता. त्यामुळेच अज्ञात गोष्टीचा शोध घेण्याची ही जी प्रवृत्ती आहे ती आपल्यात जन्मजातच असावी. हो, ती उत्क्रांतीची देणगी आहे. पण इथे एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते. या स्रोतामध्ये तो फक्त एक सामान्य दरवाजा नाहीये. तो लाल दरवाजा आहे. म्हणजे रंगाचा आणि मानवी भावनांचा खूप जवळचा संबंध आहे हे आपण जाणतोच. पण या विशिष्ट नावासाठी लाल रंगाचीच निवड का केली असावी? खूपच अचूक आणि महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे विचार करा, जर तिथे निळा किंवा पांढरा दरवाजा असता तर त्याचा प्रभाव पूर्णपणे वेगळा पडला असता, नाही का? हो, पांढरा दरवाजा म्हणजे काहीतरी शांत किंवा आध्यात्मिक वाटलं असतं. अगदी. पण लाल रंगाची आपल्या मेंदूवर होणारी जी प्रक्रिया आहे ना, ती अत्यंत गुंतागुंतीची आणि दुहेरी स्वरूपाची आहे. दुहेरी म्हणजे कशी? उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर निसर्गात लाल रंग 2 अत्यंत विरुद्ध गोष्टी दर्शवतो.
एकीकडे लाल रंग हा रक्ताचा किंवा विषारी कीटकांचा रंग असू शकतो, बापरे, हो. जो आपल्या मेंदूतील अमिगडॅला नावाच्या भागाला थेट सक्रिय करतो. हा तोच भाग आहे जो आपल्याला भावना आणि धोक्याचे संकेत देतो. तो आपल्याला सावधान राहण्याचा इशारा देतो. अच्छा, म्हणजे एक प्रकारे पुढे जाऊ नकोस असा सिग्नल. बरोबर. पण दुसरीकडे निसर्गात लाल रंग हा गोड, पिकलेल्या फळांचाही असतो. अरे अच्छा, हो, सफरचंद किंवा स्ट्रॉबेरी सारखी फळं. हो, जे ऊर्जेचा आणि अन्नाचा एक महत्वाचा स्रोत आहेत. त्यामुळे गंमत बघा, लाल रंग आपल्याला एकाच वेळी धोक्याचा इशारा देतो आणि त्याच वेळी तो आपल्याला आकर्षितही करतो. हे खूपच विलक्षण आहे. म्हणजे जेव्हा आपण लाल दरवाजा हे 2 शब्द वाचतो तेव्हा आपल्या मेंदूला एकाच वेळी पुढे जा आणि थांबा असे दोन्ही परस्पर विरोधी संदेश मिळत असतात. अगदी अचूक ओळखलत. जसं की ट्रॅफिक सिग्नलची लाल लाईट आपल्याला थांबायला सांगते, पण त्याचवेळी एखाद्या लाल रंगाच्या स्पोर्ट्स कारकडे बघून आपल्याला वेगाची आणि उत्साहाची अनुभूती येते. छान उदाहरण दिलंत. पण मग मला सांगा, या 2 परस्पर विरोधी भावनांमुळे आपल्या मेंदूत नक्की काय होतं? म्हणजे काही गोंधळ उडतो का? हो, नक्कीच उडतो. या 2 परस्पर विरोधी संदेशांमुळे आपल्या मेंदूत एक प्रकारचा प्रचंड ताण निर्माण होतो. मानसशास्त्राच्या भाषेत सांगायचं तर याला आपण कॉग्निटिव्ह डिसोनन्स असं म्हणतो. कॉग्निटिव्ह डिसोनन्स? हो, जेव्हा मेंदूला 2 विरुद्ध विचार किंवा भावना एकाच वेळी हाताळाव्या लागतात ना, तेव्हा तो एक मानसिक अस्वस्थता अनुभवतो. म्हणजे मेंदू एका द्विधा मनस्थितीत अडकतो? बरोबर. आणि ही जी अस्वस्थता आहे ती दूर करण्याचा मेंदूकडे एकच मार्ग असतो, त्या गोष्टीचा अधिक शोध घेणं. लाल दरवाजा हे नाव प्रेक्षकांच्या मनात नेमका हाच ताण निर्माण करतं. अच्छा. त्यांना एकीकडे भीतीही वाटते आणि दुसरीकडे आत नक्की काय लपलंय हे पाहण्याची त्यांची तीव्र इच्छाही होते. बापरे, म्हणजे हे सगळं किती विचारपूर्वक केलं गेले. पण इथे ना मला एक शंका उपस्थित करावीशी वाटते. विचारा ना. आपण ह्या शीर्षकाचं एवढं खोलवर मानसशास्त्रीय विश्लेषण करत आहोत हे सगळं ठीक आहे, पण केवळ एखाद्या गोष्टीचं नाव गूढ आणि आकर्षक आहे म्हणून ती गोष्ट खरोखरच उत्कृष्ट दर्जाची असतेच असं नाही ना. हो, तसं पाहिलं तर तुमचं म्हणणं बरोबर आहे. म्हणजे आपण रहस्य आणि गुणवत्ता यांची कुठेतरी गल्लत तर करत नाही आहोत ना. लाल दरवाजा या नावाने लोकांचं लक्ष वेधून घेतलं हे मी मान्य करतो, पण हे नाव स्वतःच एक ब्रँड कसं बनलं हे मला समजून घ्यायला आवडेल. तुमचा हा प्रश्न अत्यंत रास्त आहे आणि खरं सांगायचं तर गूढता ही कधीच गुणवत्तेची शाश्वती देऊ शकत नाही. हो, शेवटी चित्रपट चांगला असेलच याची काय खात्री? अगदी. पण जेव्हा आपण एखाद्या कलाकृतीच्या व्यावसायिक यशाचा किंवा त्याच्या लोकप्रियतेचा विचार करतो ना, तेव्हा गुणवत्ता ही नेहमीच दुसऱ्या क्रमांकावर येते. आणि पहिल्या क्रमांकावर काय असतं? पहिल्या क्रमांकावर असते ती लक्षात राहण्याची क्षमता. अच्छा, म्हणजे मेमोरेबिलिटी. हो. लाल दरवाजा हे शीर्षक एका रिकाम्या पाटीसारखं म्हणजे एका ब्लँक कॅनव्हससारखं काम करतं. ब्लँक कॅनव्हस? ते कसं काय? बघा, जेव्हा प्रेक्षकांना चित्रपटाच्या कथेबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नाही, तेव्हा ते स्वतःच्या कल्पना, स्वतःच्या आवडीनिवडी आणि स्वतःच्या वैयक्तिक भीती त्या रिकाम्या पाटीवर रेखाटू लागतात. थांबा. म्हणजे तुम्ही असं म्हणत आहात की प्रेक्षक स्वतःच त्यांच्या डोक्यात एक वेगळा चित्रपट तयार करू लागतात? नेमकं तेच. आपण या प्रक्रियेला सहनिर्मिती किंवा को क्रिएशन म्हणू शकतो. अरे वा. समजा एखाद्या व्यक्तीला हॉरर चित्रपट खूप आवडतात. तर लाल दरवाजा हे नाव ऐकताच त्याच्या मनात एखाद्या जुन्या पडक्या वाड्यातला रक्ताने माखलेला भयानक दरवाजा उभा राहील. हो. आणि जर माझ्यासारखा एखादा सस्पेन्स किंवा थ्रिलर आवडणारा माणूस असेल तर तुमच्यासाठी हा दरवाजा एखाद्या आंतरराष्ट्रीय गुप्तहेराच्या लपलेल्या ठिकाणाचा असू शकतो किंवा एखाद्या मोठ्या कटाचा मार्ग असू शकतो. क्या बात आहे. म्हणजे प्रेक्षक स्वतःच्याच अपेक्षा त्या शीर्षकात ओततात तर? अगदी बरोबर. त्यामुळे हा चित्रपट प्रत्यक्षात प्रदर्शित होण्यापूर्वीच तो प्रत्येकासाठी अत्यंत वैयक्तिक आणि जवळचा बनून जातो. हे एक अत्यंत प्रभावी तंत्र आहे. आपण आपल्याच आवडीनुसार त्या माहितीचा अर्थ लावतो. आता मला या स्रोताची रचना थोडी अधिक स्पष्टपणे समजू लागली आहे. हां. शीर्षकाने प्रेक्षकांच्या मनात एक वैयक्तिक आणि आंतरिक कुतूहल निर्माण केलं हे तर आपण पाहिलं, पण हे कुतूहल केवळ एका व्यक्तीपुरतं मर्यादित राहून चालत नाही, बरोबर? नाही, अजिबात नाही. एखाद्या चित्रपटाला जागतिक स्तरावर यशस्वी करण्यासाठी किंवा त्याला ती सर्वाधिक मागणी मिळवून देण्यासाठी एका वेगळ्याच प्रकारच्या यंत्रणेची गरज असते. बरोबर. आणि येथेच आपण या स्रोतातील त्या दुसऱ्या भागाकडे वळतो. तो भाग म्हणजे सर्वाधिक मागणी असलेला चित्रपट.
हा दावा करण्यामागील कार्यपद्धती नक्की काय असावी? यात दुसऱ्या भागाचं विश्लेषण करताना ना आपल्याला वैयक्तिक मानसशास्त्राकडून थोडं सामाजिक मानसशास्त्राकडे म्हणजेच सोशल सायकोलॉजीकडे वळावं लागतं. सांगा. सर्वाधिक मागणी असलेला हा जो दावा आहे तो अत्यंत हुशारीने तयार केलेला आहे. या वाक्यातील संदिग्धता किंवा अस्पष्टता लक्षात घ्या. संदिग्धता म्हणजे काय लपवलंय यात? इथे कुठेही असं स्पष्ट म्हटलेलं नाही की ही मागणी नक्की कोणाची आहे. अरे हो, खरंच की. म्हणजे प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी सर्वाधिक तिकीटं बुक केली आहेत की चित्रपटगृहांच्या मालकांनी तो प्रदर्शित करण्यासाठी सर्वाधिक विचारणा केली आहे? की कदाचित आंतरराष्ट्रीय OTT प्लॅटफॉर्म्समध्ये तो विकत घेण्यासाठी स्पर्धा सुरू आहे? काहीच स्पष्ट नाहीये. अगदी. स्रोतामध्ये यापैकी कशाचाही स्पष्ट उल्लेख नाही. पण तरीही ते वाचणाऱ्याला असंच वाटतं की बापरे, संपूर्ण जग हा चित्रपट पाहण्यासाठी वेळ झालाय. हो, तो इम्पॅक्ट तर पडतोच. पण जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर असा सर्वाधिक मागणीचा टॅग लावतो, तेव्हा ती गोष्ट मिळवण्याची किंवा अनुभवण्याची लोकांची इच्छा अचानक एवढी का वाढते? याचं मुख्य कारण म्हणजे आपला मेंदू नेहमी ऊर्जा वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. ऊर्जा वाचवण्याचा म्हणजे आळशी असतो थोडक्यात. हा, तसं म्हणू शकता. बघा, प्रत्येक नवीन गोष्टीचं विश्लेषण करणं, ती खरोखर चांगली आहे की वाईट हे ठरवणं, यासाठी मेंदूला खूप विचार करावा लागतो. त्यामुळे तो निर्णय घेण्याचे काही शॉर्टकट्स शोधत असतो. या मानसिक शॉर्टकट्सना मानसशास्त्रात ह्युरिस्टिक्स असं म्हणतात. ह्युरिस्टिक्स? अच्छा. जेव्हा आपला मेंदू वाचतो की एखाद्या गोष्टीला सर्वाधिक मागणी आहे, तेव्हा तो असा विचार करतो, जर एवढ्या सगळ्या लोकांना हा चित्रपट हवाय तर तो नक्कीच चांगला असणार. मला स्वतः वेगळा विचार करून डोकं चालवण्याची गरज नाही. अरे वा, म्हणजे तो इतरांच्या निर्णयावर विसंबून राहतो. अगदी. यालाच आपण सामाजिक मान्यता किंवा सोशल प्रूफ असं म्हणतो. मला ना यावरून रोजच्या आयुष्यातलं एक साधं उदाहरण आठवतंय. सांगा ना. समजा आपण एखाद्या नवीन शहरात गेलो आहोत आणि आपल्याला जेवायला जायचंय. आपल्यासमोर 2 हॉटेल्स आहेत. एक हॉटेल पूर्णपणे रिकाम आहे आणि दुसऱ्या हॉटेलच्या बाहेर लोकांची मोठी रांग लागलेली आहे. आता आतल्या अन्नाचा दर्जा कसा आहे हे आपल्याला अजिबात माहीत नसतं. बरोबर. तरीही आपला मेंदू आपल्याला काय सांगतो? तो आपल्याला त्या रांगेत उभं राहण्याचा सल्ला देतो. हो ना, कारण आपला समाजप्रिय स्वभाव आपल्याला सांगतो की जिथे गर्दी तिथे गुणवत्ता. अगदी तेच. पण हे सगळं ऐकताना माझ्या मनात एक तार्किक गुंता निर्माण झालाय. कोणता गुंता? काय वाटतंय तुम्हाला? हे थोडं कोंबडी आधी की अंड या प्रश्नासारखं वाटत नाही का? म्हणजे बघा, जर सुरुवातीलाच्या चित्रपटाच्या नावापुढे सर्वाधिक मागणी असलेला असा टॅग लावला गेला असेल, अरे वा, हा एक अतिशय उत्कृष्ट आणि ध्येयक प्रश्न आहे. हो, कारण हे चक्र कसं सुरू होतं हे समजणं कठीण आहे. आणि तुम्हाला सांगू, अनेक मोठ्या मार्केटिंग मोहिमांचं खरं रहस्य याच प्रश्नात दडलंय. या संकल्पनेला आपण सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी किंवा स्वयंपूर्ण भविष्यसूचकता असं म्हणतो. स्वयंपूर्ण भविष्यसूचकता? हो. ही एक अशी परिस्थिती असते जिथे एखादा खोटा किंवा अतिशयोक्तीपूर्ण दावा सुरुवातीला केला जातो. पण तो केवळ वारंवार सांगितला गेल्यामुळे लोक त्यानुसार वागू लागतात आणि तो दावा शेवटी आपोआप सत्यात उतरतो. अच्छा, म्हणजे जर मी सर्वांना ओरडून सांगायला सुरुवात केली की या लाल दरवाजा मागे जाण्यासाठी प्रचंड मोठी रांग लागलेली आहे, तर लोक खरोखरच तिथे येऊन रांग लावतील आणि मग तो माझा सुरुवातीचा खोटा दावा आपोआप खरा ठरेल. अगदी तसंच. सुरुवातीला सर्वाधिक मागणी हा कदाचित केवळ एक कृत्रिम किंवा मार्केटिंगसाठी केलेला दावा असू शकतो. बरोबर. पण जेव्हा प्रेक्षक हे वाचतात ना, तेव्हा त्यांच्यात एक प्रकारची अस्वस्थता निर्माण होते. त्यांना वाटतं की इतर सगळे लोक हा चित्रपट अनुभवत आहेत आणि आपण मात्र मागे राहिलो आहोत. अरे हो, ज्याला आजकालच्या भाषेत आपण फोमो किंवा फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणतो. अगदी बरोबर. फोमो, जमावाचा भाग असणं, ही मानवाची एक खूप आदिम गरज आहे. जर आपण जमावापासून वेगळे पडलो तर आपलं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं, अशी एक सुप्त भीती आपल्या मेंदूत खोलवर रुजलेली असते. त्यामुळे मागे न राहण्याच्या या भीतीपोटी लोक त्या चित्रपटाकडे धाव घेतात आणि त्या प्रक्रियेत ते स्वतःच त्या चित्रपटाला खऱ्या अर्थाने सर्वाधिक मागणी असलेला बनवतात. बापरे, हे ऐकायला जेवढं रंजक आहे ना, तेवढंच मानवी वर्तनाबद्दल थोडं चक्रावून टाकणारही आहे. हो ना. म्हणजे या एका छोट्याशा स्रोताने लाल दरवाजा, सर्वाधिक मागणी असलेला चित्रपट, यांनी 2 अत्यंत शक्तिशाली मानवी प्रवृत्तींना कसे एकत्र आणलं बघा. अगदी. एकीकडे लाल दरवाजा हे नाव माणसाच्या त्या आंतरिक वैयक्तिक कुतूहलाला साथ घालतं. ते त्याला स्वतःच्या कल्पनाशक्तीचा वापर करायला भाग पाडतं. आणि दुसरीकडे सर्वाधिक मागणी हा जो दावा आहे तो त्याला सामाजिक दबाव आणि सामाजिक मान्यतेच्या जाळ्यात सहज ओढतो.
वैयक्तिक कुतूहल आणि सामाजिक पुराव्याचं हे असं मिश्रण कोणत्याही गोष्टीला लोकप्रिय बनवण्यासाठी एक अचूक कृती किंवा रेसिपीच असू शकते. अगदी खरंय. आणि यावर मला अजून एक महत्वाचं निरीक्षण नोंदवावंसं वाटतं. सांगा ना. आपण सध्या ज्या युगात जगत आहोत ना, तिथे माहितीचा अक्षरशः महापूर आलेला आहे. हो, इन्फॉर्मेशन ओव्हरलोड. दररोज शेकडो जाहिराती, हजारो नोटिफिकेशन्स आणि लाखो बातम्या सतत आपल्या मेंदूवर आदळत असतात. हो, मोबाईल उघडला की नुसता भडीमार. बरोबर. अशा वेळी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणं अत्यंत कठीण झालं आहे. तुम्हाला तर माहीतच असेल, आजकाल एखाद्या चित्रपटाचा 2 मिनिटांचा मुख्य ट्रेलर पाहण्यासाठी सुद्धा सुरुवातीला 5 सेकंदाचा एक छोटा ट्रेलर दाखवावा लागतो. हो, जेणेकरून प्रेक्षक तेथेच थांबतील आणि स्किप करणार नाहीत. कारण आपलं लक्ष देण्याचा कालावधी किंवा अटेन्शन स्पॅन खूपच कमी झाला आहे. खरंच, आपण लगेच कंटाळतो. आणि अशा माहितीच्या अतिरेकाच्या काळात हा आपला स्रोत पूर्णपणे विरुद्ध दिशेने जातो. म्हणजे इथे अति माहिती नाहीये, तर मिनिमलिझम आहे. म्हणजेच किमान शब्दांचा वापर आहे. अच्छा, फक्त 7 शब्द. हो, जेव्हा तुम्ही लोकांवर माहितीचा खूप भडीमार करता, तेव्हा त्यांचा मेंदू ती माहिती नाकारतो. पण जेव्हा तुम्ही त्यांना अत्यंत कमी पण अचूक माहिती देता, तेव्हा तुम्ही त्यांच्या मेंदूला त्या माहितीतील रिकाम्या जागा भरण्यासाठी सक्रिय करता. हे सूत्र आपल्याला सांगतं की लोकांना सगळं काही एकाच वेळी सांगण्यापेक्षा त्यांना विचार करायला लावणं हे अधिक प्रभावी ठरतं. खरोखर, हा एक खूप मोठा धडा आहे. आजच्या या सखोल चर्चेतून आपल्याला हे स्पष्ट झालं की संवाद प्रभावी होण्यासाठी शब्दांची लांबी महत्वाची नसते, तर त्या शब्दांची मानवी मेंदूच्या आदिम प्रवृत्तींशी असलेली जोडणी जास्त महत्वाची असते. अगदी बरोबर. 7 शब्दांचं हे एक साधं वाटणारं ओळ मानवी मनाचे अनेक कंगोरे, उत्क्रांतीच्या काळातील भीती आणि समूहाचा भाग बनण्याची आपली उपजत इच्छा या सगळ्यांवर किती अचूकपणे बोट ठेवते हे आपण आज पाहिलं. नक्कीच. हे आपल्याला शिकवतं की कोणतीही माहिती किंवा संदेश तयार करताना मानवी मानसशास्त्र समजून घेणं किती आवश्यक आहे. आपण जे काही पाहतो, वाचतो किंवा निवडतो, त्यामागे एक अदृश्य कार्यपद्धती सतत सुरूच असते. आणि हीच कार्यपद्धती समजून घेणं आपल्याला एक अधिक सजग वाचक आणि प्रेक्षक बनवू शकतं. आपण आता या चर्चेच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. आपण पाहिलं की केवळ एका वाक्याने आपल्या कुतूहलाला आणि सामाजिक मान्यतेच्या गरजेला कसं हाताळलं. पण यातूनच मला एक अतिशय वेगळा आणि नवीन प्रश्न पडला आहे, जो मला आपल्या सर्वांसमोर मांडायचा आहे. कोणता प्रश्न? आपण आत्तापर्यंत पाहिलं की एक स्थिर वाक्य आपल्या उत्क्रांतीच्या काळातील मानसशास्त्रावर कसा प्रभाव टाकतं. पण जरा विचार करा, जर केवळ 7 शब्द आपल्या मेंदूला अशा प्रकारे विचार करायला भाग पाडू शकतात, तर भविष्यातील तंत्रज्ञानाचं काय? म्हणजे एआयच्या संदर्भात म्हणताय का तुम्ही? हो, आज आपण पाहतो की अल्गोरिदम्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या आवडीनिवडी, आपल्या भीती आणि आपल्या इंटरनेटवरील वावराचा सतत अभ्यास करत आहेत. जर या तंत्रज्ञानाने आपली ही मानसशास्त्रीय बटणं पूर्णपणे समजून घेतली तर काय होईल? बापरे, हा विचारच थोडा भीतीदायक आहे. हो ना. असा विचार करा की भविष्यात सर्वांसाठी एकच लाल दरवाजा नसेल. अच्छा. त्याऐवजी हे अल्गोरिदम्स अब्जावधी वेगवेगळे लाल दरवाजे तयार करतील, जे प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक कुतूहलाला आणि भीतीला अचूकपणे लक्ष्य करण्यासाठी बनवलेले असतील. खरंच की. तुमच्यासाठी तो दरवाजा कदाचित निळा असेल, कारण तुम्हाला निळा रंग आकर्षित करतो, आणि माझ्यासाठी तो काळा असेल. जर आपलं स्वतःचं कुतूहल अशा प्रकारे व्यक्तिगत पातळीवर तंत्रज्ञानाद्वारे नियंत्रित केलं गेलं, तर त्या मोहजलातून बाहेर पडणं आपल्याला कधी शक्य होईल का? खूपच खोल विचार करायला लावणारा मुद्दा आहे. आपली उत्सुकता खरोखरच आपली राहील की ती केवळ एका कोडद्वारे चालवली जाणारी प्रक्रिया बनेल? या विचारावर नक्की मनन करा. नक्कीच. आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप धन्यवाद. अशाच एका कुतूहलवर्धक आणि रंजक माहितीच्या विश्लेषणासाठी आपण